सो हाय समीर, म्हणजेच अभिमन्यू. खूप स्वागत तुझं राजश्री मराठी शोबत मध्ये. खरं तर याआधी अनेकदा आपल्याला गप्पा मारायची संधी आली आहे, पण आज जरा काहीतरी वेगळा इंटरव्ह्यू आहे. तर आपल्या आजच्या सेगमेंटचं नाव आहे ते म्हणजे लोकांच्या मनातलं. चाहते दरवेळी तुम्हाला काही ना काहीतरी प्रश्न विचारत असतात आणि ते उत्तर द्यायची राहूनच जातात आणि खूप प्रश्न असतात खरं तर त्यांच्या मनात. म्हणूनच आज चाहत्यांच्या मनातले जे प्रश्न आहेत ते मी तुला विचारणार आहे. सो ते सुरू करायच्या आधी कसा आहेस आणि आता बायो कपल मध्ये शूटिंग चाललंय, कशी स्वतःची काळजी घेतोय? येस 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 खूप डिफिकल्ट आहे दर्शना, कारण आपण सध्या खूप एका मोठ्या संकटातून जातोय, विचित्र परिस्थितीमधून जातोय. आणि आम्ही शूट सगळ्यांना आता तुम्हाला माहितीच आहे की आम्हाला महाराष्ट्रामध्ये आपल्या खूप केसेस वाढल्या आणि खूप बिकट अवस्था होती आता सध्या मधल्या काळामध्ये. त्यामुळे आम्ही दमणला शूटिंग करतोय बायो बबल म्हणजे की आम्ही कुठेही बाहेर कोणाला दुसरा व्यक्तीला भेटत नाही. जेवढे आमचं युनिट आहे ते युनिट सोडता बाकी कोणीही त्या आवारात नसतं. फक्त आम्ही शूटिंग करतो, तिथेच राहतो, दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथेच शूटिंगला जातो. असं ते सगळं चालू आहे. खूप मेंटली चॅलेंजिंग आहे ही सगळी गोष्ट, कारण तुम्ही कुठल्याच माणसांना वेगळ्या भेटू शकत नाही. फॅमिलीपासून जवळपास आता आम्ही 40 दिवस झाले लांब आहोत आणि हे खरंच खूप मेंटली चॅलेंजिंग आहे. पण येस, या सगळ्यातून नक्कीच एक चांगली सुरुवात होणार आहे. काही दिवसांमध्ये आपण या सगळ्या संकटावर मात नक्कीच करणार आहोत. त्यामुळे आम्ही सगळी काळजी घेतोय आणि प्रयत्न करतोय की जी सध्या एक केऑटिक सिच्युएशन आहे, थोडीशी निगेटिव्हिटी आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. सो आमच्याकडून जितकं होऊ शकेल ॲज अन एंटरटेनर म्हणून आम्ही प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त लोकांना एंटरटेन करून 1-2 मिनिट जरी या सगळ्या टेन्शन मधून तुमच्या चेहऱ्यावर आम्ही स्माइल आणू शकलो परफॉर्मन्सेस मधून, तर ते करण्याचा आमचा खरंच खूप प्रयत्न आहे. पहिलाच प्रश्न आहे तो म्हणजे समीर आणि अभिमन्यू किती सारखे आहेत? समीर आणि अभिमन्यू बऱ्यापैकी सारखे आहेत, कारण अभिमन्यू जसं बारीक बारीक खोड्या काढतो किंवा ओव्हरऑल लाईफ बद्दलचा त्याचा जो काही ऍटिट्यूड आहे तो माझाही बऱ्यापैकी आहे. मला पटकन टेन्शन गोष्टीचं येत नाही, जसं अभिमन्यूला येत नाही. तो म्हणतो की परिस्थितीला फार मोठं करायचं नाही, आपण त्या परिस्थितीवर आणि स्वतःवर आपल्याला हसता आलं पाहिजे, तरच त्याचं सोल्युशन निघतं. नाही तर हे असे चेहरे पाडून काही होत नाही. सो हे मलाही थोडंसं, मी त्या बाबतीत थोडासा हेडस्ट्रॉंग आहे रिअल लाईफमध्ये सुद्धा. खोड्या काढणं तर आहेत, जसं मी मगाशी बोलत होतो आम्ही की अरे आपण सीन्स करताना जे काही आपल्याला सुचतं की हे आपण हे अशी खोडी करूया का, हे आणि मुळात लतिका सुद्धा म्हणजे अक्षया सुद्धा तेवढीच खोडकर आहे. त्यामुळे आम्ही बऱ्याच सीन्स मध्ये असं करतो की डिरेक्टरना विचारून की हे असं केलं तर चालेल का, किंवा असं करूया का. सो बरेच सीन्स इम्प्रोव्हाइज होतात आणि त्या खोड्या जेव्हा असतात त्या सीन्स मध्ये, असे लाईट मूडचे सीन्स असतात, त्यावेळेला आम्ही धमाल करतो. सो ते एक आहे. शिवाय अभिमन्यू जसा इंजिनियर आहे तसा मी सुद्धा रिअल लाईफ मध्ये इंजिनियर आहे आणि त्याच्या आयुष्यात जो तो एक फेज आलेली होती की जेव्हा घरी सांगायचंय की मला मी खेळू शकलो नाही क्रिकेट, पण मला अकॅडमी काढायची आणि स्पोर्ट्स रिलेटेड मला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत करिअर म्हणून. सो अशीच फेज माझी आली होती ज्या वेळेला मी ऍक्टिंग किंवा हे फील्ड ऍज अ करिअर म्हणून मी परस्यू करण्याचा विचार केला. त्यावेळेला घरच्यांशी ते सगळं भांडण म्हणणार नाही, पण ते त्यांचे कन्सर्न्स, मग माझे कन्सर्न्स, त्याच्यामध्ये थोडीशी वादावादी, थोडेसे नोकझोक, हे सगळे प्रकार माझ्याही रिअल लाईफ मध्ये झालेले आहेत. आणि बस अशा काही बऱ्यापैकी सिमिलॅरिटी आहे अभिमन्यू आणि समीर. म्हणजे आपण म्हणूयात एक बऱ्यापैकी सेम असे कॅरेक्टर आहे. पुढचा प्रश्न विचारते तुम्ही. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमध्ये खूप वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत. तू अभिमन्यू प्ले करतोयस, पण अभिमन्यूचं कॅरेक्टर सोडून आता जे एक्झिस्टिंग कॅरेक्टर आहेत त्यांच्यापैकी कोणतं तुला करायला आवडलं असतं किंवा करायला आवडेल? मला दौलतचं कॅरेक्टर करायला आवडलं असतं, कारण ते एकतर खूप चॅलेंजिंग असलं असतं माझ्यासाठी करणं, कारण त्या कॅरेक्टरला सुद्धा खूप शेड्स आहेत आणि तो फक्त विलन म्हणून विलन किंवा तो डार्क साइड सतत असं ते नाहीये. त्याच्यामध्ये सुद्धा एक छान काय म्हणतो आपण की छान सेन्स आहे, कॉमिक सेन्स आहे त्याच्यामध्ये, त्या कॅरेक्टरमध्ये. ज्या पद्धतीने तो म्हणजे आता ते बोलणं किंवा हे थोडंसं हार्श वाटेल किंवा असेल, पण त्याच्यामध्ये सुद्धा गमत आहे. त्याचे आणि त्याच्या आईचे, तारामतीचे जे काही सीन्स असतात किंवा त्याचे आणि आबांचे, त्या प्रत्येक कॅरेक्टरला शेड आहे. मुळात कुठल्याही ऍक्टरला हेच हवं असतं की जास्तीत जास्त शेड्स असणारं कॅरेक्टर किंवा चॅलेंजिंग कॅरेक्टर करायला मिळावं. सर मला विचाराल तर मला दौलतचं कॅरेक्टर नक्की करायला आवडेल.
समीर त्याची फिटनेस कशी मॅनेज करतो? खरं तर खूप सध्या जर बघितलं किंवा इव्हन त्याच्याही आधी आम्ही जवळपास दिवसाचे 13 तास शूटिंग करतो. सो खूप हेक्टिक होतं काही वेळेला, कारण तेवढी तुमची झोप पूर्ण होतेच असं नाही, किंवा सगळं शेड्यूलमध्ये बसतच असं नाही. शिफ्ट सुद्धा वेगवेगळे असतात. कधी सकाळी शूटिंग असतं, कधी नाईट सीन सिक्वेन्सेस असतील, नाईट सीन्स असतील तर ते नाईटचं शूटिंग चालू असतं. सो त्या ह्याच्यामध्ये ते मेंटेन करणं खूप तसं टीडीएस आहे, डिफिकल्ट आहे, पण ते करणंही गरजेचं आहे. त्यामुळे मी शक्यतो असं करतो की मूळ भर जो आहे तो मी खाण्यावरती देतो. म्हणजे जे काही असेल ते तुझं खाण्यावरती तुम्ही कंट्रोल असेल, किंवा ज्या पद्धतीने तुम्ही ते मेंटेन करा, कारण तुम्हाला माहिती नाही की तुम्हाला काय जेवण मिळू शकतं. आता जसं आम्ही इथे मिळतो, इथे दमणला येऊन शूटिंग करतोय, सो जे मी घरून रोज डबा कॅरी करू शकायचो किंवा त्या सगळ्या गोष्टी मी नाही करू शकत. सो मग ते थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह तुम्हाला राहावं लागतं की मी आज हे खाल्लंय, तर त्या पद्धतीने मी काय व्यायाम केला पाहिजे, किंवा काय थोडंसं वाढवूया का व्यायाम, किंवा आज माझं तितकंसं खाणं नाही झालंय तर मग मी तो थोडासा रेस्ट करून हलका व्यायाम करेन काहीतरी. ते थोडंसं आपण म्हणतो ना की परम्युटेशन कॉम्बिनेशन करत 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 सध्या तरी मी मेंटेन करतोय असं आहे. पण येस, बेसिक आणि या ह्याच्यामध्ये चॅलेंजिंग असं आहे ना, मी आजच वाचलं, मिलिंद सोमण फिटनेस गुरु किंवा आपण सगळ्यात त्याला ओळखतो, सगळ्याच मुलींचा क्रश आहे तो. तर त्याचं आज मी वाचलं होतं की त्यांनी छान लिहिलंय की तो म्हणाला की माइंड आणि फिजिकल हेल्थ, या बॉडी किंवा हेल्थ इज नॉट अबाउट ओनली बायसेप्स और 6 पॅक्स, इट इज मोर दॅन दॅट. त्याचं असं म्हणणं होतं की माइंड तुम्हाला जिथे नेतं ती बॉडी जाते. सो बॉडी फॉलोज वेअर माइंड लीड्स, असं त्याने एक छान लिहिलेलं होतं. सो मला हे अगदी पटतं. जोपर्यंत तुम्ही मेंटली इतके स्ट्रॉंग किंवा इतके कणखर नाही आहे, तोपर्यंत तुम्ही फिजिकली कणखर होऊ शकत नाही. कारण मेंटल हेल्थ आपण सगळे बघतोच आहे, सध्याचा इतका अवघड काळ आहे, त्यामुळे तर खूप महत्वाची आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हेल्थ कडे लक्ष द्या, पण मेंटल हेल्थ तर खूप जास्त महत्वाची आहे. अगदी. पुढचा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे, मला तर खूप इंटरेस्टिंग वाटलाय. तो म्हणजे समीर, तुला ऋषिकेश कडून काय चोरायला आवडेल? त्याचा स्वभाव किंवा मग एखादी वस्तू, तर ते काय असेल? ऋषिकेश कडून मला त्याचे केश चोरायला आवडतील. अगदी. तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार येतच असतात आणि फेल्युअर हा आपल्या आयुष्याचा एक भाग असतो. समीरच्या आयुष्यामध्ये पहिलं फेल्युअर काय होतं असं तुला वाटतं? फेल्युअर आता म्हणशील ना, तर म्हणजे असं की प्रत्येक फेजला, प्रत्येक वेळेला, बऱ्याच वेळेला तुमचं फेल्युअर हे येत असतं तुम्हाला सतत. म्हणजे इट्स अ प्रोसेस. जसं कुठलीही गोष्ट आपण करतो किंवा तो सक्सेस हा सुद्धा अनेक दिवस तुमचा वेळ, तुमचं एनर्जी, तुमचे एफर्ट्स हे सगळे घातलेले असतात, आणि त्याचं जाऊन पुढे काहीतरी तुम्हाला एखादा मोठा ब्रेक मिळणं किंवा तुम्हाला हवं तशी ती गोष्ट घडणं, ह्याला आपण सक्सेस म्हणतो. सो फेल्युअर सुद्धा हेच आहे. फेल्युअर अगदी मायन्यूट म्हणशील तर अगदी रोजही होतं. एखादा सीन मनासारखा होत नाही, एखाद्या दिवशी आपण कॅरेक्टर सुटतं, एखाद्या दिवशी हे सुद्धा फेल्युअरच आहे. पण मला असं वाटतं की ती प्रोसेस आहे. त्यामुळे प्रत्येक फेज मध्ये कधी ना कधी ते फेल्युअर आपण हे करत असतो, फेस करत असतो. सो बरेच फेल्युअर्स येऊन गेलेत, मोठं छोटं असं एक्झॅक्ट आता आठवणार नाही, पण त्या फेजला, त्या स्टेपवरती अनेक वेळेला ते येऊन गेलेलं असतं. म्हणजे खूप वेळेला असं होतं की अरे आता पुढे काय, काही दिसतच नाहीये किंवा काही होणारच नाहीये की काय. पण एक आहे, यू कीप मुव्हिंग. आणि मला वाटतं की ते फेल्युअर, जशी सक्सेस ही एक प्रोसेस आहे, तसं फेल्युअर ही सुद्धा एक प्रोसेस आहे. म्हणजे त्याच्या जर रूट कॉज कडे आपण गेलो तर तेच असतं की कुठेतरी काहीतरी एक लिंक आपली सुटलेली असते, म्हणून ते फेल्युअर आलेले असतं. त्या दिवशी आपल्याला त्याचा त्रास होतो की शिट, आपण हे ठरवलं होतं पण हे नाही झालं. पण ते त्या दिवशीचं नसतं, ते मागचे काही गोष्टी, काही दिवस आणि तू केलेल्या काही गोष्टींचं ते फळ असतं. त्यामुळे मला असं वाटतं की इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. सक्सेस के बाद फेल्युअर आएगा, फेल्युअर के बाद सक्सेस आएगा. 100% खरी गोष्ट बोललायस तू, आणि तुझ्या सगळ्या चाहत्यांनाही पटणार आहे. आता पुढचा प्रश्न विचारते. सगळ्यात पहिल्यांदा तू कॅमेरा कधी फेस केला होतास, आणि त्याला जोडून या क्षेत्रातलं तुझं इन्स्पिरेशन कोण आहे?
पहिल्यांदा मी कॅमेरा फेस केला होता, माझं इंजिनिअरिंग झालं होतं आणि मला एका फिल्मसाठी ऑडिशन आलं. मी एकांकिका केलेल्या होत्या. लास्ट इयरला असताना सुद्धा मी एकांकिका स्वतः लिहिलेली होती, ती बसवली, मी कामही केलं त्याच्यात. सो त्यानंतर मला एकदा असंच बरेच मान्यवर येतात त्या एकांकिका बघायला, तर त्या ह्याच्यातनं लिंकमुळे मला एका फिल्मसाठी ऑडिशनसाठी बोलवलं होतं आणि मी पहिल्यांदाच जात होतो. भातुकली नावाची फिल्म होती, जी मी पहिल्यांदा कॅमेरा फेस केलेला होता आणि त्यावेळेला झालं असं की मी गेलो ऑडिशनला आणि मला त्यांनी विचारलं की अरे आधी काय केलंयस का? तर काम जाऊ नये म्हटलं, त्याला या गोष्टीमुळे आपल्याला रिजेक्ट करायला नको. सो त्यांनी मला विचारलं की काय रे तू आधी कॅमेरा फेस केला का? काहीतरी केलं असेल ना, शॉर्ट फिल्म म्हणा किंवा काहीतरी. मी त्या सगळ्याला हो येस म्हणजे फक्त मी येस सोडून दुसरं काही बोललो नाही तिकडे गेलो होतो तेव्हा. आणि फायनली ती ऑडिशन सुरू झाली. ऑडिशन बरी झाली होती, पण तेव्हा म्हणजे सगळेच वांदे होते. मी ऑनेस्टली तुला सांगतो, ते कॅमेरामध्ये कुठे लुक देऊन बोलायचं, उभं राहून होतं. मी आपलं नाटकामध्ये आपण करतो तसं खाली बसून काहीतरी परफॉर्म केलं. त्याच्यात ते लक्षात आलं की हे बहुतेक हा इमॅच्युअर करतोय, त्याला कळत नाही अजून ते कॅमेरा आणि ते सगळं. पण तेव्हा जी भांबेरी उडाली होती, कारण इथे फ्रंटल कॅमेरा लागलाय, मी अगदी इथपर्यंत कमरेपर्यंतच दिसतोय, तरी सुद्धा मी अगदी नाटकात करतो आपण बसून केला तो. पण ते दिसत नव्हतं, कारण ती कॅमेऱ्याचं टेक्निक मला फारसं तेव्हा कळलेलं नव्हतं. तो माझी भांबेरी उडाली होती पहिला, त्यामुळे मी ते कधीच विसरू शकत नाही. मी पहिला कॅमेरा जो फेस केलेला होता. असं त्यालाच एक जोडून प्रश्न आहे, तो म्हणजे या क्षेत्रातलं तुझं इन्स्पिरेशन कोण आहे? या क्षेत्रात इन्स्पिरेशन तसं म्हटलं तर आपण खूप आहेत. म्हणजे आपण प्रत्येक स्टेजला आपल्याला काही ना काही इन्स्पायर करत असतं. जसं ती जी एक अवघड फेज असते, ज्या वेळेला तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगायच्या असतात किंवा घरी कसं सांगू, काय करू, तर त्याच दरम्यान मला आठवतंय वसैपूर रिलीज केला होता. आय थिंक 2013 वगैरेच गोष्ट असेल. मी 13ला पास आउट झालो इंजिनिअरिंग. सो त्या वेळेला नवाजुद्दीन 12-13 वर्षाचं स्ट्रगल, त्याच्यानंतर मिळणारे छोटे रोल्स आणि ते. सो त्या घडीला मला किंवा त्या पॉइंटला मला ते इन्स्पायरिंग वाटलेलं होतं. शिवाय मराठीतलं म्हणाल तर तुम्ही नाना पाटेकरांचं, त्यांनी गुरुपौर्णिमेचा एक खूप सुंदर लेख लिहिला होता की कशा पद्धतीने ते आयुष्य घडत आलं आणि कुठून कुठपर्यंतचा प्रवास आहे. हा आहे प्रत्येक स्टेजला आपल्याला बघ एक असं असतं ना की इन्स्पिरेशन, आणि ते नॉट नेसेसरी तुमच्या फील्डचं असावं. प्रत्येक क्षणी तुमचं ते तुम्हाला भेटत जातं. जसं मी सुधा मूर्तींचं जेव्हा पुस्तक आणि हे वाचतो किंवा त्यांचं एकूण काम बघतो, त्यावेळेला आपल्याला इन्स्पायरिंग करतं. किंवा सचिन, आपण खूप डिप्रेस्ड असतो आणि सचिनची एखादी सॉलिड इनिंग आपण पाहिली तर आपण इन्स्पायर होतो. म्हणजे तुझ्या नकळत डोळ्यामध्ये पाणी येतं, नकळत तू मोटिवेटेड फील करतोस. असंही नाही की त्या माणसाला मी भेटणार आहे किंवा भेटलोय किंवा तो माझ्या ओळखीचा आहे, असंही नसतं. पण प्रत्येक क्षणी मला वाटतं तो एक आपलं काय म्हणा युनिव्हर्स किंवा काय ते तुमच्यासाठी ते पाठवत असतं की तुम्ही यातनं प्रेरणा घेऊ शकता. आणि मग तुला मी म्हटलं तसं की अगदी सचिनच्या त्या एखाद्या इनिंग पासून त्याचे बाबा गेल्यानंतर त्याने जे मॅच मध्ये जे काही सेंचुरी मारली होती आणि त्याच्यानंतर सो त्याचं टेम्परामेंट हे सुद्धा इन्स्पिरेशन आहे. त्यामुळे खूप छोट्या छोट्या अनेक गोष्टी आहेत. म्हणजे डोळे उघडले तर मला असं वाटतं की इन्स्पिरेशन खूप आहेत. सध्याचं जर तू म्हणशील तर कोविड काळामध्ये ज्या पद्धतीने डॉक्टर्स कामं करतायत, म्हणजे 18-18, 20-20 तास कामं करतायत, हे सुद्धा इन्स्पिरेशन आहे. त्यामुळे एक असं नाहीये, पण जेव्हा कुठला कॉमन माणूस किंवा साधा आपल्यासारखाच एखादा माणूस असं काहीतरी खूप मोठं आणि युनिक काम करतो, त्यावेळेला ते नक्कीच इन्स्पिरेशन असतं असं मला वाटतं. अगदी. समीर, अभिनयाची सुरुवात केल्यापासून ते आतापर्यंत तुझ्या वाट्याला अनेक अनुभव आले असतील, तर त्यातला असा कुठला अनुभव किंवा किस्सा आहे का जो कायम तुझ्या गाठीशी राहील, असा कोणता आहे का? हो, हे झालेलं होतं. कारण माझ्या एक लक्षात आहे, मी ऑडिशनसाठी जायचो. मी इंजिनिअरिंग नंतर घरच्यांकडून वेळ मागितला होता 3 आठवडे, की म्हटलं मला बाकी काही जाऊ दे, मला फक्त मुंबईला जाऊ द्या. आणि बरं, मुंबईमध्ये जाण्याचे ते तितकंसं सोपं नाही. बरं, त्यामध्ये सुद्धा आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये असं असतं की आता एवढं ग्रॅज्युएशन केलंय, हे केलंय आणि आता नोकरी पाणी करायचं सोडून तू काहीतरी तू वेडेचाळे करतोयस, अशा पद्धतीचं ते होतं. तर आता मी मुंबईला जाऊ कसं, इथपासून सगळी सुरुवात होती. तर बरं, गेलो तरी सुद्धा काय कुठे राहणार हा मोठा प्रश्न होता. मुंबईत तसं कोणी माझं नातेवाईक नव्हते. माझे काका असतात पण ते खूप लांब राहायचे, ठाण्यामध्ये राहायचे. सगळ्या ज्या ऑडिशन्स असतात ह्या एरियामध्ये, तो इथून जाऊ कसं, आणि हा सगळा प्रश्न होता.
सो मला आठवतंय माझा मित्र आहे ज्याने केली होती मला टाउन साइडला जे हे आहे आमदार निवास आहे, तर तिथे मला राहण्याची त्याने 15 दिवसाची राहण्याची सोय करून दिलेली होती. आणि मी अगदी खरं सांगतो, माझी बाकी काहीच सोय नव्हती. आणि बरं, आमदार निवास इट इज नॉट फॉर एनी गेस्ट किंवा काय, त्या मतदारसंघातली अनेक लोक तिथे येऊन कामासाठी राहू शकतात, ज्यांची काही कामं असतात किंवा काय. सो त्यांनी ते मला पत्र त्यांच्याकडून मिळवून दिलं होतं, आमच्या पार्टीच्या आमदारांकडून. त्यांनी ते लगेच दिलं की बाबा ठीक आहे, असं काहीतरी हा खर्च येतं ह्याला. तर मला तिथे 10 ते 12 दिवस राहण्याची त्यांनी परमिशन दिलेली होती, जिथे अनेक लोक माझ्याच मतदारसंघातली यायची. आणि यू बिलीव्ह, तिथले जे काही अनुभव आलेत माझ्या गाठीशी, किंवा तिथे जे एका पॉईंटला असं होतं की पावसाळा सुरू होता आणि खूप गर्दी होती. ते आमदार निवासची ती जी काही रूम होती, तिथे अनेक सगळ्याच आमदारांसाठी एक रूम्स किंवा असं ते दिलेलं असतं. तर त्या रूममध्ये खचाखच गर्दी होती, कारण पावसाळी अधिवेशन त्या संदर्भात सगळी माणसं तिथे कामासाठी आलेली होती आणि ऍब्सोल्युटली जागा नव्हती. जरी मला परमिशन असती तरी परमिशन सगळ्यांकडे होती. त्यामुळे मी आता राहू कुठे? तर एका पॉइंटला मी ते लॉबीमध्ये झोपलो होतो. म्हणजे रूमच्या बाहेर जी पॅसेज असतो आपला, त्या पॅसेजमध्ये त्या रात्री मी झोपलो होतो. आणि मी म्हटलं की यार, पण मला ते कधीच असं वाटलं नाही की आपण काहीतरी फार मिस करतोय किंवा हे करतोय. म्हटलं निदान काही नाही तर त्याला पावसात तर नाही झोपत आहे, एवढंच त्या वेळेला पुरेसं होतं. सो मी तिथे झोपलो होतो. आणि तो अजूनही मला कधी जेव्हा आठवतं त्यावेळेला मला काटा येतो अंगावर की बापरे, हे त्यावेळेला आपल्याला वाटलं नाही, पण हे जरासं डिफिकल्ट होतं. पण त्यावेळेला ती एक झिंग होती डोक्यात की नाही, आपल्याला आता 21 दिवस सोडलंय घरच्यांनी, तर वो अभी करना तो है ही. सो ते मला कायम आठवणीत राहील आणि ते मला कायम जमिनीवरही ठेवेल, असं मला वाटतं. अगदी समीर, स्ट्रगलचे हे दिवस आहेत ते तितकेच आपल्याला नंतर गोल्डन वाटतात. कारण जेव्हा तू आता स्वतःला स्क्रीनवर बघत असशील तेव्हा ते एक सगळं तुझा तो प्रवास आठवतच असेल. आणि हा खरंच खूप चांगला आहे. आणि आय गेस हा किस्सा मी ऐकला, मला खूप चांगला वाटला ऐकून. म्हणजे नेमकं काय घडलं होतं आधी. आणि आय होप फॅन्सला सुद्धा आता हे आवडणार आहे. पुढचा प्रश्न विचारते, जरा पर्सनल आयुष्याबद्दल आहे हा, पण खूप लोकांनी विचारलाय म्हणून मला तुला विचारावा असा वाटतोच आहे. तुझी रिअल लाईफ लव्ह स्टोरी सगळ्यांना माहिती करून घ्यायची आहे, ती कशी आहे आणि तुझ्या मुलीचं नाव काय आहे, हा तसा प्रश्न अनेकांना पडला. तो मला विचारावाच लागतोय हा प्रश्न. तो येस, रिअल लाईफ लव्ह स्टोरी पण तशी छान आहे. आम्ही एका कॉलेजमध्ये होतो आणि माझी बायको एका कॉलेजमध्ये होतो. आणि जेवढं तुम्हाला वाटते रिअल लाईफ स्टोरी जशी आपल्याला बघायला छान वाटते, किंवा आता सुद्धा मी म्हणतो की आमची छान होती, पण असं नव्हतं अजिबात. मला 2 वर्ष स्ट्रगल करावं लागला त्यासाठी, होकार मिळवण्यासाठी. आणि 2 वर्ष मी झगडत होतो तो होकार मिळवण्यासाठी. आणि पण फायनली ती हो म्हणाली मला. आम्ही एका कॉलेजमध्ये होतो, सो चांगले मित्र होतो. आम्ही एक ग्रुपमध्ये असायचो, आम्ही मजा करायचो, सगळेजण कुठे कुठे हँगआउट करायचो, ट्रेकिंगला जायचो. तो अशी ती ओळख वाढत गेली, मैत्री वाढत गेली. आणि इव्हेंच्युअली एकमेकांचे स्वभाव, सगळ्या गोष्टी आम्हाला आवडायला लागल्या. आणि मी डे 1 पासून होतो प्रेमात, हे मी अगदी सांगू शकतो. डे 1 पासून होतो, पण तिचं अजिबात नव्हतं. तिने 2 वर्ष मला तंगवला. आणि नंतर तर शेवटी आता ते सगळं झालंय आणि आम्ही एकत्र आहोत. आणि तू माझ्या मुलीचं म्हणाली, मुलीचं असून मी, अगं प्रॉब्लेम असा झालाय की या कोविड आणि या सगळ्यामुळे बारसं आम्हाला करता आलेलं नाही अजून, कारण सेफ्टी फर्स्ट असते. आम्ही अजून हे केलेलं नाहीये. योग्य वेळ आली की मी नक्की सगळ्यांना सांगणार आहे. सो येस, आता तरी असं आहे. आणि मुलीचं नावासाठी ऍक्च्युली खूप प्रश्न होते, की सगळ्यांना प्रश्न होता की मुलीचं नाव काय आहे, पण समीरने अजून मुलीचं नाव ठेवलं नाहीये. जेव्हाही तो तिचं बारसं करेल, तो डिक्लेअर करणार आहे तिचं नाव काय आहे. तो जरा वाढ बघा त्याच्यासाठी. ओके समीर, सो आपण रॅपिड फायर खेळूयात. खूप प्रश्न होते जे सलग येत होते, तो आपण ते मिळून त्याचं एक रॅपिड फायर खेळूयात आणि तुला एकदम रॅपिडली उत्तर द्यायची. ठीक आहे, सुरुवात करू? येस. प्रमाणे तू आयुष्यात सुद्धा एका हाताने नारळ फोडतोस का? अजिबात नाही. ओके. वय वर्ष कधीपासून तू वर्कआउट करतो? वय वर्ष साधारण 20-22. कॉलेज वगैरेला असताना थोडंफार करायचो, पण तसा सिरियसली म्हणशील तर 22-23 वर्षापासून मी रेग्युलर करतो. ओके. आवडता मराठी आणि हिंदी सिनेमा कोणता? असे खूप आहेत खरं तर.
पण मला असं वाटतं की सिंहासन आहे किंवा आपला उंबरठा आहे, हे काही फिल्म्स जे होते मराठीमधले ते त्या काळाच्याही पुढचे सिनेमे होते असं मला वाटतं. सो ते माझे आवडते सिनेमे आहेत. ऑफकोर्स आत्ताचे सुद्धा सगळे बरेच आहेत. आनंदी गोपाळ पासून अगदी खूप सिनेमे आहेत. म्हणजे आता नावं कमी पडतील इतके सिनेमे आहेत. हिंदीचाही सेम आहे, जसं मला म्हणालो तसं. पण तेव्हाचं मी पुन्हा तेच म्हणेन की त्यावेळेला ते काळाचे असणारे काही सिनेमे, जसं की अर्धसत्य आहे किंवा असे अनेक सिनेमे, पार आहे किंवा असे अनेक सिनेमे आहेत की जे काळापुढे होते. सो ते सगळं आहेतच. प्लस पुन्हा लांब लिस्ट आहे या सगळ्या सिनेमांची. पण येस, हे काही सिनेमे मोजके जे मला खूप त्यावेळेला अपील झाले होते की हे त्या काळाच्या मानाने खूप पुढचे होते. रिसेंट पाहिलेली वेब सिरीज कोणती आहे? रिसेंट मी पाहिलेली वेब सिरीज आहे ही काठमांडू कनेक्ट. मी आता इतक्यात पाहिली इकडे आल्यानंतर. आणि अर्ध्या तुझ्या चाहत्यांना, अर्ध्या म्हणे मी तर म्हणे 100% चाहत्यांना पडलेला प्रश्न आहे, लतिकाला कधी प्रपोज करणार आहे? लवकरच करणार आहे, कारण आता मी बघितलं असेल जाब्याची विकेट तर गेलेली आहे ऑलरेडी. त्यामुळे आता तो कधीही प्रपोज करू शकतो. फक्त आता असं आहे की शर्यतीपर्यंत या सगळ्या गोष्टी त्याला टिकून ठेवायच्यात, कारण आता अजून वाढत चाललेत अभिच्या आयुष्यातले. कारण त्याचा साईट अचानक बंद पडली आणि आता त्याचं काय होणार. सो ते एक जॉबचंही त्याचं सध्याचं टेन्शन आहे आणि ते आहे, प्लस शर्यतीचं हे सगळं होईपर्यंत. सो त्याने ठरवलंय की एकदा का शर्यत वगैरे जिंकली की त्याने त्याच्या मित्राला सांगितलं आहे की शर्यत जिंकल्यानंतर पूजेचा मान मी माझ्या बायकोला देणार आणि तिथेच प्रपोज करणार तिला, असं बोललेलं तरी आहे. आता त्यामुळे लवकरच होईल. पण येस, तुम्हाला ते काही सीन्स तुम्हाला नक्की आता बघायला मिळतील. हे अभिची विकेट पडली आणि लतिका आणि अभि जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला काय काय गंमत होईल हे सगळं तुम्हाला बघायला नक्की मिळणार. अगदी. समीरला फिरायला जायला कुठे आवडतं, माउंटन की बीचेस? बीचेस. ओके. संधी मिळाली तर तू गाण्यामध्ये करिअर करशील का? मला नक्की आवडेल करायला, कारण आपण म्हणतो ना जसं पहिलं प्रेम असतं तसं ते आहे. कारण वयाच्या मी जवळपास 6व्या वर्षापासून मी गाणं शिकतोय आणि तो एक आहे, म्हणजे आपल्याला म्हणतो ना की काय म्हणतो आपण, फ्लॅट होतो तिथे त्या गोष्टी, तसं ते आहे. आणि संधी मिळाली तर मी नक्की करायला मला आवडेल. मी आता सुद्धा जेवढं जमेल तेवढं मी रियाज करण्याचा प्रयत्न करतो, गातो. पण तू म्हणतीस तसं संधी मिळाली तर मी नक्की करायला मला आवडेल. तो समीर, माझे प्रश्न तर झालेच विचारून, पण मी नेहमी तुझे इंस्टाग्रामवरचे व्हिडिओ बघते, तुला गाताना ऐकते इंस्टाग्रामवर. तर आता संधी मिळाली तुझ्याकडनं लाईव्ह गाणं ऐकायची, तर आपल्या इंटरव्ह्यूचा शेवटच आपण तुझ्या एका छान गाण्याने करूयात का? हो चालेल. आणि मला हे गाणं डेडिकेट करायला आवडेल आपला जो मेडिकल स्टाफ आहे, पोलीस आहेत, सरकारी अधिकारी आहेत, जे इसेन्शियल सर्व्हिसेस मधले सगळे माणसं आहेत, जी या कोविड सारख्या अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा काम करतात आपल्यासाठी, जीव तोडून आपल्याला सगळ्यांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यासाठी मला हे गाणं डेडिकेट करायला आवडेल. राह पे कांटे बिखरे अगर उस पे तो फिर भी चलना ही है, शाम छुपाने सूरज मगर रात को एक दिन ढलना ही है, रुत ये टल जाएगी, हिम्मत रंग लाएगी, सुबह फिर आएगी हो, ये हौसला कैसे झुके, ये आरज़ू कैसे रुके, ये हौसला कैसे झुके, ये आरज़ू कैसे रुके, मंजिल मुश्किल तो क्या, धुंधला साहिल तो क्या, तन्हा ये दिल तो क्या हो. थँक्यू.
क्या बात आहे समीर, थँक्यू सो मच. सगळ्यात आधी इतकं छान गाणं गायलंस तू आणि इतका वेळ दिला. थँक्यू सो मच. टेक केअर. थँक्यू सो मच. लवकर येस, तू पण काळजी घे. नाव सांग तिचं. नक्की कळवणार मी. नेक्स्ट टाइम आपण जेव्हा करू त्यावेळेला नक्की सांगेन मी नाव. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काळजी घे. टेक केअर. येस, तूही काळजी घे दर्शना. तुम्ही सगळे व्ह्युअर्स सुद्धा काळजी घ्या, सेफ राहा. थँक्यू सो मच. थँक्यू. बाय. बाय.